नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना काही गोष्टींचं पथ्य या महिन्यात पाळावं लागेल. उदाहरणार्थ, आपल्या नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या सिनियर्सवर किंवा आपल्या हाताखालच्या लोकांवर अजिबात रागावून चालणार नाही. शांत डोक्याने त्यांच्याशी सल्लामसलत किंवा डिस्कशन किंवा कामाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील. आपल्या बोलण्यातून एखादा जरी कमी जास्त शब्द निघून गेला तर समोरचा माणूस तो कायम डोक्यात ठेवेल आणि त्याप्रमाणे तो रिॲक्ट करेल. त्यामुळे शांतपणाने आपण संभाषण आपल्या वरिष्ठांशी आणि आपल्या हाताखालच्या लोकांशी करा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कामामध्ये काही गोष्टी डिले होतील, नियोजित वेळेत होणार नाही, तरीसुद्धा डोकं शांत ठेवून ते काम करून घ्या किंवा करा. त्याने राग येऊन किंवा चिडचिड करून तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तर तो त्रास टाळण्यासाठी ही दक्षता आपण अवश्य घ्यावी. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना व्यवसायानिमित्त काही प्रवास करावे लागतील असं या ठिकाणी दिसून येतं. प्रवासातून काही गोष्टी साध्य होतील, काही गोष्टींचं आश्वासन मिळेल आणि काही गोष्टी पूर्ततासुद्धा होणार नाही. पण त्याकडे आपण जास्त सिरियस बघू नका, आपलं कर्तव्य करा. कारण उद्योगधंदा व्यवहार किंवा आपला जो काय बिझनेस आहे तो बिझनेस म्हटला म्हणजे काही गोष्टीमध्ये आपल्याला फसवणूक होण्याची शक्यता असते. तर ती फसवणूक कमीत कमी कशी करता येईल किंवा कमीत कमी कशी आपली होईल याचा आपण विचार करा. कारण काही प्रलोभनं आणि काही तुम्हाला केवळ दिखावा दाखवून तुमच्याकडून काही कमिटमेंट घेतल्या जातील. त्याबद्दल आपण जरा सावध राहा, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रकृतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मिथुन राशीच्या व्यक्तींनी साधारणपणे अशी काळजी घ्यायला हवी की उष्णता आणि त्याचे विकार, त्यानंतर कान आणि नाक म्हणजे सर्दी खोकला अशा गोष्टी या महिन्यात होण्याची जास्तीत जास्त शक्यता दिसून येते. त्यामुळे उगाच पावसात भिजणे किंवा अन्य काही साहस करणे पावसाळी वातावरणात हे तुम्हाला अंगलट येण्याची शक्यता आहे. तेव्हा यामुळे आपण काळजी घ्या प्रकृतीची, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. शिक्षण क्षेत्रात ज्या मंडळी आहेत किंवा जी मुलं शिकतात किंवा उच्च शिक्षण घेण्याचे ज्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी हे प्रयत्न जोर लावून जरा मागे पडा. कारण काही गोष्टी अशा असतात त्या आपण वैयक्तिक फॉलोअप केल्याशिवाय त्या होत नाही. तर या बाबतीत मेल पाठवणे किंवा ॲडमिशनसाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करणे, या गोष्टींच्या मागे पडावं लागेल आणि मागे पडलं तर त्या गोष्टी होतील. अतिशय मधल्या काळातले जे विद्यार्थी आहेत म्हणजे मध्यम वयामध्ये म्हणजे वयवर्ष 14-15 अशा वयातली मुलं जी आहेत त्यांनी प्रलोभनं म्हणजे मोबाईल जास्त वेळ बघणे, टी व्हीवर जास्त प्रोग्राम बघणे किंवा अन्य काही मोबाईलवर वेगवेगळे चॅनल्स बघणे यामध्ये आपला वेळ खर्च करू नये. त्याचा तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही. त्यापेक्षा तो वेळ अभ्यासामध्ये चांगल्या रीतीने तुम्ही खर्च करा की जे तुमच्यासाठी आता आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी घ्यायची ही काळजी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मिथुन राशीच्या व्यक्तींना थोडी कसरत करावी लागेल. म्हणजे कुटुंबात कोणाची साथ मिळणार नाही. तोंडी आश्वासनं मिळू शकतात पण प्रत्यक्ष साथ मिळणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्ष घालून तुम्हालाच पूर्ण करून घ्याव्या लागतील. आपण जर त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही तर त्या गोष्टी मिसमॅनेजमेंट होईल. त्यामुळे आपली लक्ष देण्याची आवश्यकता यामध्ये आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नाहीतर अनावश्यक स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टी फुटणे, काचेच्या गोष्टी
किंवा अन्य काही गोष्टी खाली पडणे, वस्तू सांडणे, त्याचप्रमाणे आपल्या भांड्यांना पोचे येऊन काहीतरी होणे, अशा गोष्टी घरामध्ये, स्वयंपाकघरात किंवा अन्य घरातल्या गोष्टी, सोफा अमुक तमुक या गोष्टीसाठी काहीतरी तुटफूट होण्याची शक्यता दिसून येते. याबद्दल आपण काळजी घ्यावी. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्पन्न जे आहे ते आपलं सामान्य राहील. नेहमीचं जे आहे नोकरदार व्यक्तींना त्रास नाही आहे, पण जे धंदा करणारे, उद्योग करणारे, स्वतःचा बिझनेस करणारे जे लोक आहेत त्यांना असं सांगू इच्छितो की या महिन्यात उत्पन्न साधारणपणे बेतासबात राहील. जेवढी आपली अपेक्षा आहे तेवढं येत आहे की नाही, म्हणजे कट ऑफ पॉईंट ज्याला म्हणतात तेवढं येण्याकडे आपला कल असू दे, तेवढं आलंच पाहिजे असं आपण आग्रह आणि कटाक्ष ठेवा, तर या गोष्टी तुम्हाला वेळेत साध्य करता येतील. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की धार्मिक बाबतीत या महिन्यात आपली ओढ जास्त राहणार नाही, किंवा आपली इच्छा असेल तरीसुद्धा त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, कारण तुम्ही एवढे बिझी असाल की तुम्हाला तिकडे लक्ष द्यायला वेळच मिळणार नाही. तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. जसंच वेळ मिळेल जमेल त्याप्रमाणे त्या गोष्टी करत राहा. स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेऊ नका, कारण काही गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला त्रास होईल असं दिसून येतं. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.